नमस्कार. काश्मीरचे महाराज आणि शेख अब्दुल्ला दोघांचाही विलिनीकरणाला विरोध होता. दोघांची कारणं वेगळी वेगळी होती आणि ती टोकाची एकमेकाच्या विरोधातली कारणं होती, पण विलिनीकरणाला विरोध होता. दिनांक 25 ऑक्टोबर 1947 हा काश्मीरच्या सगळ्या परिस्थितीला कलाटणी देणारा दिवस ठरला. महाराज दिवसभर चिंतेत होते. त्यांच्या सल्लागारांनी आणि जवळच्या मंडळींनी महाराजांना आग्रह केला, श्रीनगर सोडा आणि जम्मूला चला. या सगळ्या म्हणण्या लोकांच्या आग्रहाखातर महाराजांनी श्रीनगर सोडलं आणि जम्मूला अमर महालात येऊन राहिले. महाराज हरिसिंगांच्या वडिलांचं नाव अमरसिंग होतं. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ या महालाचं नाव अमर महाल असं ठेवलं होतं. तिथे ते येऊन राहिले. दिवसभर ते वाट बघत होते, दिल्लीहून मदत येईल, दिल्लीहून मदत येईल. रात्र झाली, दिल्लीहून मदत आली नाही. तसे महाराज हळूहळू निराश व्हायला लागले. आपल्याकडे म्हण आहे, राजा सावध हो, रात्र वैऱ्याची आहे. पाकिस्तानची सेना श्रीनगरच्या जवळजवळ येत होती. महाराज सावध तर होते, पण असहाय्य होते. त्यामुळे ते निराश झाले होते. मदत अजून आली नाही, मदत अजून आली नाही. शेवटी रात्री झोपताना त्यांनी आपले स्वीय सचिव कॅप्टन दिवान सिंग यांना सूचना दिली की उद्या सकाळपर्यंत जर मदत आली नाही तर मी उठायच्या आधी, मी झोपेत असतानाच मला गोळ्या घाला आणि ठार करा. का म्हणाले असतील? याचं कारण त्यांना आपलं राज्य सोडून, आपली जमीन सोडून, पुरखों की जमीन जे म्हणतात, आपल्या प्रजेला संकटात लोटून तिकडनं पलायन करायचं नव्हतं राज्यातून. त्यापेक्षा याच जमिनीत, याच मातीत, माझ्याच राज्यात मी शहीद होईन अशी त्यांची भावना होती. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की मी झोपेत असतानाच मला गोळ्या घाला आणि माझं आयुष्य संपवून टाका. पण 26ची पहाट उजाडली ते एका सुखद आश्चर्यानं. भारत सरकारचे सचिव व्ही.पी. मेनन हे सूर्योदयापूर्वीच विमानानं श्रीनगरला पोहोचले. त्यांच्यासोबत विलिनीकरणाचे कागद होते. ते विमानतळावर उतरून सरळ अमर महालमध्ये गेले आणि तिथून सरळ महाराजांच्या शयन कक्षात पोचले. महाराजांना उठवलं गेलं. व्ही.पी. मेनन यांना बघून महाराजांना एक सुखद आश्चर्य वाटलं. त्यांच्या लक्षात आलं की व्ही.पी. मेनन आलेत म्हणजे काहीतरी आता मदत येईल. व्ही.पी. मेनन यांनी विलिनीकरणाचे कागद काढले आणि त्यांना दिल्लीमध्ये काय काय हालचाली झाल्या, काय काय विचारमंथन झालं, काय काय चर्चा झाल्या हे सांगायला सुरुवात केली. पण महाराज इतके आनंदित झाले होते की बाकी सगळं ऐकायचा धीरच त्यांना नव्हता. त्यांनी व्ही.पी. मेननना म्हटलं, बाकी सगळं सोडा, सही कुठे करू ते सांगा. मग व्ही.पी. मेननाने कागद त्यांच्या समोर ठेवले आणि सही कुठे करायची ते दाखवलं. त्याप्रमाणे महाराजांनी सही केली. त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला की आता माझ्या प्रजेला वाचवण्यासाठी दिल्लीहून मदत येईल. व्ही.पी. मेनन यांनी महाराजांच्या सह्या घेतल्या आणि ते विलिनीकरणाचे कागद घेऊन परत दिल्लीला आले. माउंटबॅटन यांना हे विलिनीकरण मान्य होत नव्हतं, कारण ब्रिटिश सरकारची इच्छा होती की जम्मू काश्मीर पाकिस्तानात विलीन व्हायला पाहिजे आणि इथे तर महाराजांनी विलिनीकरणाच्या, भारतात विलिनीकरणाच्या कागदांवर सह्या केल्या होत्या आणि त्यामुळे इलाज नव्हता. माउंटबॅटनना ते स्वीकारणं हे भागच होतं. पण त्यांनी त्यातल्या त्यात एक खोडा घातला. जवाहरलाल नेहरूंना जोपर्यंत मान्य होणार नाही तोपर्यंत सही करायची नाही असं त्यांनी ठरवलं. आणि मग व्ही.पी. मेनन विमानातनं उतरले आणि विमानतळावरनं थेट पंतप्रधानांचं अधिकृत निवासस्थान 3 मूर्ती भवन या ठिकाणी पोहोचले.
त्या ठिकाणी पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल हे व्ही.पी. मेनन यांची वाट पाहत होते. काश्मीरचे पंतप्रधान मेहरचंद महाजनही त्या बैठकीत होते. आणि मग चर्चेला सुरुवात झाली. मेहरचंद महाजन पुन्हा पुन्हा विनंती करत होते पंडित जवाहरलाल नेहरूंना की याच्यावर माउंटबॅटनना सह्या करून दे. पण पंडित नेहरूंवर त्याचा काहीही परिणाम होत नव्हता. भारत सरकारनंच म्हटलं होतं, भारत सरकारच्या उपपंतप्रधानांनी म्हटलं होतं विलीन व्हा. त्यानुसार महाराजांनी सह्या केल्या होत्या. पण पंतप्रधान हे कुठलीच प्रतिक्रिया आपल्या चेहऱ्यावर दाखवत नव्हते. ढिम्म चेहरा करून बसले होते. वारंवार सांगितलं की काश्मीर सगळं विध्वंस होईल काश्मीरचा, लवकर सह्या करा आणि मदत पाठवा. नेहरूंकडून काहीच प्रतिसाद येत नाही असं पाहिल्यावर मग मात्र मेहरचंद महाजन, काश्मीरचे पंतप्रधान, यांचा धीर सुटला. आणि मग त्यांनी रागाच्या भरात म्हटलं की तुम्ही जर सह्या करत नसाल तर मी इथूनच पाकिस्तानात जाईन, जिन्नांना भेटेल आणि काश्मीर हे पाकिस्तानात विलीन करेल. त्यांच्याही मनात पाकिस्तानात विलीन करायचं असं नव्हतं. पण त्यांनी आपलं एक चाल खेळले. नेहरू काय म्हणतात हे त्यांना बघायचं होतं. सरदार पटेल शेजारी होतेच. परिस्थिती हाताबाहेर जायला लागली तर सरदार पटेल परिस्थिती काबूत आणतील याचा त्यांना विश्वास होता. पण मेहरचंद महाजनांनी असं म्हटल्याबरोबर नेहरूंचा पारा चढला आणि ते मोठ्यांनी मेहरचंद महाजनांना म्हणले गेट आउट. एका देशाचा पंतप्रधान दुसऱ्या एका पंतप्रधाना बैठकीतनं गेट आउट म्हणतो, हे योग्य होतं का? मग सरदार पटेलांनी दोघांनाही शांत केलं. आणि तेवढ्यात त्या 3 मूर्ती भवनातला एक सेवक हा त्या खोलीत कागदाचा एक तुकडा घेऊन शिरला आणि तो त्यांनी पंडितजींना दिला. तो तुकडा बघितल्याबरोबर त्याच्यावर काय लिहिलंय ते वाचल्याबरोबर पंडित नेहरू उठले आणि कक्षाच्या बाहेर गेले. त्याच कक्षाच्या शेजारी शेख अब्दुल्ला बसून इकडे काय चर्चा चाललेली आहे हे ऐकत होता. या चर्चेवर त्याचं बारीक लक्ष होतं. आणि जेव्हा त्यांनी पाहिलं की परिस्थिती हाताबाहेर जाईल तेव्हा त्यांनी पंडितजींना सांगितलं न विलीनीकरण मान्य करा. कारण शेख अब्दुल्लानी असा विचार केला. इकडे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की शेख अब्दुल्ला आणि जिन्ना यांच्यामध्ये वितुष्ट होतं. शेख अब्दुल्लाला एका स्वतंत्र सार्वभौम देशाचं पंतप्रधान बनायचं अशी महत्वाकांक्षा होती. आणि जर काश्मीर पाकिस्तानात विलीन झालं तर सगळाच खेळ संपला. जिन्ना काश्मीरही ताब्यात घेईल आणि आपल्यालाही संपवेल हे शेख अब्दुल्लाला माहिती होतं. आणि म्हणून त्यांनी विचार केला की आत्ता एक पाऊल मागे जाऊ आणि भारतात विलीन करू, पुढचं पुढे बघू. जिन्नाशी मुकाबला करण्यापेक्षा नेहरूंच्या माध्यमातून काही गोष्टी आपल्याला करता येतील असा त्यांनी विचार केला. आणि नेहरूंना त्यांनी ती चिठ्ठी पाठवली, निरोप पाठवला की मी विलिनीकरणाला तयार आहे. ही चिठ्ठी वाचून जवाहरलाल नेहरू बाहेर आले. शेख अब्दुल्ला तिथे उभाच होता. शेख अब्दुल्लाने सांगितलं मी तयार आहे पण माझ्या काही अटी आहेत. आपल्या घटनेमध्ये एक कलम असं आलं पाहिजे की जिथे काश्मीरचा वेगळा दर्जा असेल, काश्मीरला मुख्यमंत्री नाही पंतप्रधान असेल, काश्मीरची राज्यघटना वेगळी असेल, काश्मीरचा ध्वज वेगळा असेल आणि काश्मीरमध्ये संसदेनं पारित केलेले कुठलेही प्रस्ताव, बिलं जी पास झाली, ॲक्ट झाले, ते काश्मीरच्या असेंब्लीनी मान्य केल्याशिवाय काश्मीरमध्ये लागू होणार नाहीत. अशा अर्थाचं एक कलम, त्या कलमाचा नंबर काय येईल, क्रमांक काय येईल तो 370 नंतर आला. पण असं एक कलम घटनेमध्ये घाला, मी विलिनीकरणाला तयार आहे. हे म्हटल्याबरोबर नेहरू आतमध्ये आले पुन्हा बैठकीच्या कक्षात आणि त्यांनी मान्यता दिली. माउंटबॅटननी सह्या केल्या. आता 2-3 मुद्दे इथे लक्षात घेतले पाहिजेत. शेख अब्दुल्लांना त्यांनी 3 मूर्ती भवनमध्ये आश्रय दिला त्यांचा जीव वाचावा म्हणून. काश्मीरच्या महाराजांच्या सुरक्षेचा काय विचार केला?
चर्चा काश्मीरच्या महाराजांशी होती. काश्मीरचे शासक महाराज हरिसिंग होते. शेख अब्दुल्ला कोण होते, त्यांचा काय संवैधानिक अधिकार होता, पण त्यांना काय पाहिजे त्याप्रमाणे पंडितजी करत होते. म्हणजे ते काश्मीरच्या राजाच्या सुरक्षेची काळजी त्यांना नव्हती, काश्मीरची काळजी त्यांना नव्हती, भारताच्या हिताची काळजी त्यांना नव्हती. शेख अब्दुल्लाचं काय म्हणणं आहे त्याप्रमाणे व्हावं अशा पद्धतीनं ते पावलं टाकत होते. आणि शेख अब्दुल्लानी तयार आहे म्हटल्याबरोबर हे सुद्धा तयार झाले. माउंटबॅटननी सह्या केल्या आणि विलिनीकरणाचा विषय पूर्ण झाला. बैठकीतलं वातावरण निवळलं. शेख अब्दुल्ला आणि नेहरूंच्या मध्ये काय बोलणं झालं हे बैठकीत त्यांनी कोणालाच सांगितलं नाही. पण सह्या झाल्या. सह्या झाल्यामुळे मेहरचंद महाजन सुखावले. पंडित नेहरू सुद्धा त्यांच्या समोर असलेला पेच नाही कसं म्हणायचं, महाराजांनी तर सह्या केलेल्या आहेत, आपल्याच सरकारनं त्यांना सह्या करा म्हणून सांगितलंय, त्यांनी सह्या केल्या, आता नाही कसं म्हणायचं आणि त्यांना हो देखील म्हणायचं नव्हतं. हा त्यांच्या समोरचा पेच सुटल्यामुळे तेही थोडे शांत झाले आणि सरदार पटेलांना हे समाधान मिळालं की मेहरचंद महाजनांची नियुक्ती ही आपण केलेली एक योग्य नियुक्ती होती. हे सरदार पटेलांना देखील लक्षात आलं आणि त्यांना हे समाधान वाटलं. अशा पद्धतीनं कलम 317 बैठक संपली. काश्मीरचं विलिनीकरण झालं. इकडे घटना समितीमध्ये घटना बनवण्याचं काम सुरू होतं आणि त्यानंतर आता हे आलं पाहिजे घटनेमध्ये कलम. म्हणून मग पंडित जवाहरलाल नेहरूंनी शेख अब्दुल्लाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भेटा आणि त्यांच्यासमोर तुमचा सगळा विषय मांडा असं म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना भेटण्याची सूचना केली, सल्ला दिला. शेख अब्दुल्ला बाबासाहेब आंबेडकरांना भेटायला आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तेव्हा नेहरूंच्या मंत्रिमंडळात कायदा मंत्री होते. पण शेख अब्दुल्लांनी असं म्हटल्याबरोबर बाबासाहेब म्हणाले देशाचा कायदा मंत्री म्हणून सगळ्या राज्यांशी सारखा व्यवहार करणं ही माझी जबाबदारी आहे. एका राज्याला बाकीच्या राज्यांपेक्षा वेगळा दर्जा देणं हे अन्यायकारक आहे, हे मी करू शकत नाही. संसदेनं पास केलेला कायदा, स्वीकारलेला कायदा एखाद्या राज्यामध्ये त्या राज्याची असेंब्लीने स्वीकार केल्याशिवाय तो लागू होणार नाही. याचा अर्थ त्या राज्याची असेंब्ली ही संसदेपेक्षा वरती झाली, हे मी मान्य नाही करू शकत. एकाच देशामध्ये एकच राष्ट्रध्वज असला पाहिजे, एकच घटना असली पाहिजे, संविधान असलं पाहिजे आणि एकच पंतप्रधान असला पाहिजे. एका देशात दोन पंतप्रधान कसे असतील? म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी हे कलम त्याच्यामध्ये अंतर्भुक्त करायला अमान्य केलं. पण पुढे पंडित जवाहरलाल नेहरूंनी आग्रह धरला. आता पंतप्रधानांनी आग्रह धरल्यानंतर कायदेमंत्र्यांना ते स्वीकारणं भाग होतं. नेहरूंचा हा निर्णय काँग्रेस, संसदीय पक्ष किंवा काँग्रेसचे जे सदस्य त्या घटना समितीत होते त्यांना हे मान्य नव्हतं. मग पंडित जवाहरलाल नेहरूंनी वेगळीच चाल खेळली. ते निघून गेले परदेश दौऱ्यावर आणि काँग्रेसच्या सगळ्या सदस्यांना, काँग्रेस वर्किंग कमिटी, काँग्रेस पार्लमेंटरी पार्टीच्या सगळ्या सदस्यांना राजी करण्याचं काम सरदार पटेलांना दिलं. हे सरदार पटेलांच्या मनाविरुद्ध होतं. त्यांनाही ते 370 कलम नको होतं. पण ते एक आज्ञाधारक स्वभावाचे व्यक्ती होते, अत्यंत सरळ मनाचे होते. त्यामुळे पंतप्रधानांनी जे सांगितलं ते उपपंतप्रधान म्हणून आपण पाळलं पाहिजे, ऐकलं पाहिजे या भावनेतनं त्यांनी सगळ्या सदस्यांना समजावून राजी केलं आणि 370 कलम घटना समितीत पास झालं. पुढे सरदार पटेलांचा देहांत झाला आणि मग नंतर जेव्हा 370 कलमाचा विषय निघाला तेव्हा पंडित नेहरूंनी असं म्हटलं, मी नाही, ते सरदार पटेलांनी सगळ्या सदस्यांना समजावलंय त्यामुळे ते आलाय. म्हणजे स्वतः पुन्हा नामानिराळे राहिले एवढं सगळं करून. आता इथे 2-3 प्रश्न निर्माण होतात. मी काश्मीरचं प्रकरण हाताळतो कारण मी काश्मीरी पंडित आहे असं म्हणणारे जवाहरलाल नेहरू
हे काश्मीरच्या राजाच्या सुरक्षेची हमी घेत नव्हते, सुरक्षेची व्यवस्था करत नव्हते. शेख अब्दुल्ला जो खरं म्हणजे त्याला कुठलंही संवैधानिक पद नाही, एक काश्मीरचा नागरिक, याच्या पलीकडे त्याचं काहीही स्थान नाही, त्याला मात्र पंतप्रधानाच्या निवासस्थानामध्ये 3 मूर्ती भवनमध्ये आश्रय दिला. ठीक आहे, पण मग महाराजांचं काय? विलिनीकरण स्वीकारायचं की नाही हे महाराजांनी स्वीकारल्यानंतर पुन्हा शेख अब्दुल्लाचं होकार कशाला पाहिजे? आणि शेख अब्दुल्ला हा जर केवळ जम्मू काश्मीरचा एक नागरिक होता तर शेजारच्या खोलीमध्ये बसून बैठकीत काय चर्चा चालली आहे हे ऐकण्याची परवानगी त्याला कशी मिळाली? मग पंडित जवाहरलाल नेहरू हे काश्मीरचं हित पाहत होते का भारताचं हित पाहत होते का शेख अब्दुल्लाच्या म्हणण्याप्रमाणे होईल याचा विचार करत होते? हेच 370व कलम पुढची 65 वर्ष हे भारताला त्रासदायक ठरलं. उर्वरित भारत आणि जम्मू काश्मीर मधली ही एक भिंत होती, अभेद्य भिंत. ज्या भिंतीनं जम्मू काश्मीर हा मानसिक दृष्ट्या नेहमीच बाकीच्या हिंदुस्थानापासून वेगळा राहिला. आपल्याला पुरोगामी मंडळी मोठं कौतुकानं सांगतात हे 370व कलम हे भारत आणि काश्मीर यांच्यातलं दुवा आहे. कसला दुवा? भारत आणि काश्मीराच्या मधली भिंत होती ती, जी कोणीच उल्लंघन करू शकत नव्हतं. काश्मीरमध्ये नुसतं जायचं तरी परमिट काढायला लागायचं, अशी स्थिती होती. पण अशा पद्धतीनं हे 370व कलम आलं. पण बाबासाहेब आंबेडकर हे देखील हुशार होते, दूरदर्शी होते, त्यामुळे त्यांनी हे कलम अस्थायी कलम ठेवलं. घटनेमध्ये अस्थायी कलमांच्या यादीमध्ये काही कलम आहेत, टेम्पररी आर्टिकल्स, जे आज न उद्या गेले पाहिजे, पण ते जायला सुद्धा 70 वर्ष लागली. अस्थायी कलम खरं म्हणजे ते 5-10 वर्षातच जायला पाहिजे होतं. आणि त्याच कलमामुळे देशाची सुरक्षा हा सगळा विषय हा चिंतेचा झाला. कालांतराने ते 370व कलम दिलं, त्याला आपण सगळे साक्षी आहोत. पण ते मुळात आलं कसं हे आपण आज जाणण्याचा प्रयत्न केलेला आहे. उद्याच्या कलमामध्ये आपण कथेचा पुढचा भाग, काश्मीरच्या घटनाक्रमाचा पुढचा भाग बघू. तोपर्यंत ही माहिती अन्य लोकांपर्यंत पोचावी म्हणून आपण सर्वांनी ते शेअर करावं, लाईक करावं आणि चॅनल सबस्क्राईब करावा ही विनंती. धन्यवाद.